नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही बाही या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज माझ्या चॅनलवरती मी आमंत्रित केलेलं आहे पल्लवी सप्रे यांना. पल्लवी, तुझं खूप खूप मनापासून स्वागत. पल्लवी ह्या टूर ऑर्गनायझर आहे, ट्रिप ऑर्गनाईज करतात त्या, आणि ट्रिपबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी आज त्यांना मी इथे आमंत्रित केलेलं आहे. तर पल्लवी, तुझं खूप 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 मनापासून स्वागत. आणि मला तुझ्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल ट्रिपच्या संदर्भात. सगळ्यात आधी मला हे सांग की तुला या व्यवसायात काय यावंसं वाटलं? माझी फिरण्याची आवड सगळ्यात मोठी मला एक प्रोत्साहन होतं या क्षेत्रात येण्यात. आणि काहीतरी वेगळं करायचं होतं. मला 9 to 5 जॉब नव्हतं करायचं. म्हणून मी विचार केला की मला काहीतरी थ्रिलिंग कारण मला ॲडव्हेंचर्स खूप आवडतात. एक थ्रिलिंग काहीतरी व्यवसाय हवं होतं. म्हणून मी हे निवड केलं. आणि दुसरं, मी माझ्या ज्या ओळखीचे लोक आहेत त्यांना मी मदत करायची, कुठे जायचं आहे, काय प्लॅनिंग करायला. माझ्या मुलींनी मग मला सुचवलं की तू ह्याला ॲज अ प्रोफेशन का नाही घेत. म्हणून मी ह्याला सुरुवात केली. साधारण कधीपासून? 2015 पासून सुरुवात केली मी. 2015. 9 वर्ष झाले. 9 वर्ष झाली. पण मग या 9 वर्षामध्ये कधी असं वाटलं का की मी कशाला ह्याच्यामध्ये पडले? म्हणजे खूप चॅलेंजेस आहेत, कारण तसा हा व्यवसाय मेल ओरिएंटेड आहे आणि ह्याच्यामध्ये स्पर्धा पण खूप आहे आणि चॅलेंजेस पण खूप असतात. कारण प्रत्येक वेळेस येणारा तुमचा जो क्लायंट आहे तो नवीन असतो, ठिकाण नवीन असतं आणि इथे बसून सगळं मॅनेज करायचं. तर मग असे चॅलेंजेस तुला ह्या 9 वर्षात काय आले? भरपूर चॅलेंजेस आले आणि प्रत्येक चॅलेंजनी मला काहीतरी शिकवलं, नवीन शिकवलं की याच्यात कधी कसं आपण चांगल्यासाठी बदल करू शकतो किंवा काय अजून आपण याच्यात ॲड करू शकतो की लोकांना आवडेल. कारण माझं जे उद्देश आहे, स्पेशली मला आवडतं की सगळं आपलं भारत देश इतकं सुंदर आहे की सगळं ह्याच्यात तुम्हाला समुद्रापासून पर्वत श्रेणी आहे, रेगिस्तान आहे, सगळं आहे. तर माझी इच्छा हीच असते की आपल्या देशाचं आपण पर्यटन विकास व्हावा. बरोबर. आणि त्याच्यासाठी म्हणजे कुठे कुठे मी काय करू शकते, तर ती माझं मेन याच्या मागे उद्देश आहे. आणि त्याच्यासाठी तू भारतामधल्या, आता तू मला वाटतं परदेशात पण मी केलं, आता सुरुवात केली आहे. तर जवळचे बाली झालं, नेपाळ झालं, सिंगापूर, या सगळे जवळच्या क्षेत्रात मी पण अजून आमचं आता पदार्पण झालं आहे. अच्छा. आता इथे ह्या क्षेत्रामध्ये इतके प्रस्थापित लोक आहेत आणि तसं असतानाही तुझ्यासारखी एखादी छोटी ट्रिप ऑर्गनायझर जेव्हा ट्रिप ऑर्गनाईज करते तेव्हा येणाऱ्या लोकांनी काय विश्वासाने किंवा काय असा मुद्दा आहे की एवढ्या सगळ्यांना सोडून त्यांनी तुझ्याकडे यावं? बिलकुल, तुमचं म्हणणं बिलकुल खरं आहे की कशाला विश्वास करायचं. पण कसं आहे की कधीतरी लोकांना असं वाटतं की काहीतरी नवीन आपण बघू, ट्राय करू. आणि मला सांगताना खूप हर्ष होतं आहे की जेवढे लोक आले त्यांनी आमचं खूपच मला प्रोत्साहन दिलं की तुमची जी टूर प्लॅनिंग असते ती A to Z, म्हणजे सुरुवातीपासून, की कारण आम्ही जेव्हा प्लॅन सुरू करतो तेव्हा एक सगळ्यांचं ग्रुप असतं, त्याचं एक व्हॉट्सअप ग्रुप बनवतो आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांशी विचारतो की तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय आवड निवड आहे खानपानविषयी. आणि मी स्पेशली ऑफबीट ट्रॅव्हलिंग जास्त प्रेफर करते की तुम्हाला जे आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला व्यतिरिक्त मी अजून काय देऊ शकते. आणि तिथली माहिती, तर नुसतं त्या प्रदेशात जाऊन तिथली संस्कृती, तिथलं खानपान ते माझं थोडं फोर्टे, म्हणजे प्रवास टूरचं फोर्टे हा आहे की आउट ऑफ द वे जाऊन तिथल्या लोकांशी कशी तुम्ही मैत्री करू शकता, ओळख करू शकता, तिथली संस्कृती तुम्ही जाणून घ्याल. हे म्हणजे लोकांना ही गोष्ट खूप आवडते. बरोबर. मग ते होमस्टेज जे असतात त्याच्यामध्ये वगैरे तुम्ही? बिलकुल होमस्टेज असतात. मग तिथलं आम्ही एक दिवस असं प्लॅन करतो की तिथलं लोकल फूड तुम्हाला मिळेल. कारण बाकी तर आपण खातो किंवा काही तिथले जे पदार्थ आहेत ते लोकांना माहीत पण नसतात. तर ते आम्ही स्पेशली तिथले लोकल लोकांशी कॉन्टॅक्ट करून ते बनवून त्यांना एक दिवस आम्ही पूर्ण तिथलं ट्राय करतो की ते मिळावं. मला असं वाटतं की नवीन म्हणता येणार नाही, आता 9-10 वर्ष झाली, पण तू ह्या क्षेत्रामध्ये
जी स्पर्धा आहे त्याला तू मला वाटतं अजून एक चांगल्या पद्धतीने उत्तर असं देऊ शकत असेल की इकॉनॉमिक कली तुझ्या ट्रिप्स हे असतील म्हणजे परवडणाऱ्या असतील. तर ही आर्थिक म्हणजे आम्ही जे लोकांना सांगतो की तुम्ही कारण आम्ही प्लॅनर्स आहे, ट्रॅव्हल एजंट आणि प्लॅनर्समध्ये थोडा एक बारीक अंतर असतो की आम्ही त्यांच्या आर्थिक दृष्टी काय चांगलं असू शकतं तर ते आम्ही त्यांना प्लॅन करून सांगतो की ही गोष्ट जर तुम्ही सोडली किंवा इथपर्यंत तुम्ही या मार्गाने जा तर ते आम्ही त्यांना सांगत राहतो तर त्यांना परवडतं. म्हणजे पैसे तर आपण खर्च करतोच ट्रॅव्हल करताना पण त्याच्यात पण आपण किती इकॉनॉमिक ह्याच्यात करू शकतो. बरोबर आहे. ते इकॉनॉमिकली ट्रिप करण्याचा जास्त कल आहे तुमचा म्हणजे प्रवास टूर्स हे तुझ्या ह्याचं कंपनीचं नाव आहे आणि त्याच्या मार्फत इकॉनॉमिक टूर्स करण्याचा तुझा प्रयत्न असतो. ट्रिपला जेव्हा एखादा माणूस निघतो तेव्हा त्याने काय काय काळजी घ्यावी आणि एक असतं ना की उत्साह असतो मला ट्रिपला जायचंय तर काय काय तयारी करावी. तर ते ट्रिपला जाण्यापूर्वी माझं म्हणणं असतं की तुम्ही आधी प्लॅनिंग करायला पाहिजे की तुम्हाला कधी जायचं आहे. सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला कधी जायचं आहे तर त्या हिशोबाने कारण आजकाल तिकीट बुकिंग हे सगळं जरा कठीण झालं आहे तर आधी जर तुम्ही 4-6 महिने आधी प्लॅनिंग केली तर तिकीट्स मिळायला पण सोपं असतं किंवा तिथले हॉटेल्स पण आपल्याला एक आपल्या रेंजमध्ये काय हॉटेल्स येऊ शकतात. तर माझी प्लॅनिंग तिथून सुरू होते की तुम्हाला कधी जायचं आहे, कसं जायचंय, किती दिवस तिथे राहायचंय तर त्याच्यात आपण काय काय जास्त त्या एरियाला आपण पाहू शकतो. तर माझं तशी प्लॅनिंग मी सगळ्यांना सांगते. आता एक उल्लेख तुझ्या बोलण्यात असा आला की मी तिथल्या लोकल लोकांशी कनेक्ट करण्याचा जास्त माझा प्रयत्न असतो. आता मी पण काही ट्रिप केलं तेव्हा मला असा अनुभव आला की जे आमच्याबरोबर आपल्याबरोबर असतात ते एका ठराविक म्हणजे शॉपिंगसाठी म्हणा तिथल्या तर एका ठराविक दुकानांमध्ये घेऊन जातात. सगळ्यांना माहिती असतं की त्यांचं तिथे कमिशन असतं आणि त्याच्यामुळे ते ठराविक दुकानांमध्ये तर तुझ्या ह्याच्यामध्ये आणि काय होतं की तिथे सगळंच आपल्याला आवडतं असं नाही. त्या दुकानामधलं आपल्याला आवडतंच असं नाही पण मग तेवढा वेळ आपल्याकडे नसतो की दुसरीकडे काही जाऊन एक्सप्लोअर करावं असंही नसतं. तर तुझं काय पद्धत आहे? आता तिथलं लोकल जे आहे ते आम्ही सांगतो की इथे तुम्हाला इथली स्पेशालिटी ही आहे. जसं काश्मीर गेलं तर काश्मीरची विविंग किंवा शॉल तर आमचं असं कमिशन बेस्ड काही नसतं पण आम्ही त्यांना सांगतो की इथे या हे मार्केट एरिया आहे इथे तुम्हाला चांगलं मिळू शकतं. म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही सांगता तिथे पण की हे तुम्ही घ्या आणि इनफॅक्ट आम्ही पुष्कळ ठिकाणी तर आम्हाला रेंज पण सांगून ठेवतो की या रेंजमध्ये असलं तरच तुम्ही घ्या त्याच्यापेक्षा वरती म्हणजे बरोबर आहे. कारण हा पण एक असतं ना की लोकांना समजत नाही की नेमकं इथे काय किती प्रकारापर्यंत घ्यावं किंवा किती रुपयांपर्यंत घ्यावं आणि असं तुम्ही जर म्हणजे मार्गदर्शन केलं तर ते जास्त करतोच. म्हणजे सगळ्या ठिकाणी म्हणजे आता नॉर्थ ईस्टमध्ये जातात तर तिथलं काय स्पेशालिटी आहे किंवा तिथले आमचे जे कॉन्टॅक्ट्स असतात त्यांना हेल्प करायला सांगतो. आम्ही सांगत नाही कारण आमचं काही कमिशन नाही आहे त्याच्यात पण मार्केट आणि कितीपर्यंत काय घ्यावं वगैरे असं सांगता. आणि तयारी तू जे म्हणालीस प्लॅनिंग करायला पाहिजे 6 महिने पण समजा एखादी ट्रिप ठरली तर मग त्याच्यानंतर तुमचा कसं प्रोसेस असते काय असते प्रोसेस? तर आम्ही एक सगळ्या त्यांना त्या जागेची माहिती प्लस काय काय त्यांना घेऊन जायचं आहे तर त्याच्यात आपलं तुमचे औषध नेहमीचे औषधं मग जसं तुम्ही हिमालय रेंजमध्ये तिथे असे उंच जागी जात आहे तर तिथले काही औषधं असतात की तुम्हाला तिथे जाऊन ॲक्लिमेटाईज व्हायला वेळ नाही लागला पाहिजे तर ते औषधं आम्ही सांगतो. म्हणजे ऑफकोर्स त्यांना सांगतो की आपल्या डॉक्टर्सशी तुम्ही घेऊन घ्या कन्सल्ट करून घ्या. त्याच्यानंतर तिथलं वातावरणच्या वरती की कसं तुम्हाला कपडे काय घालायचे ते आमचं लिस्ट आम्ही पूर्ण आधी सुरुवातीला पॅकिंग लिस्ट ते आधी देतो. मग सनस्क्रीन तुम्ही ठेवा, बर्फात जात आहे सनस्क्रीन ठेवा किंवा गरमीच्या ठिकाणी. मग जर पाऊस असेल तर अम्ब्रेलास हे सगळं आधी यादी आमची तयार असते आणि त्याला देतो तर त्याच्याने त्यांना खूप मदत होते. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा रोजच्या रोज ते आमचं एक व्हॉट्सअप ग्रुप बनतं त्याच्यात सगळे लोक ॲड होतात जेवढे ट्रॅव्हलर्स आहे ते आम्ही पहिले त्यांना आधी पूर्ण माहिती देऊन देतो. त्याच्यानंतर डेली जेव्हा ते टूर चालू होतं तेव्हा डेली त्यांना सकाळी उठून की आजचं तुमचं हे प्लॅनिंग आहे आणि स्पेशली आम्ही टायमिंग देतो. काय लोक थोडंसं आरामात 10, 11, 12 मग त्यांची जागा सुटतात
की इथे जाणं आता वेळ नाही आहे, कारण स्पेशली हिल स्टेशन्सवर लवकर अंधार होतं. तर तुम्हाला 8 वाजता सुरू करायचं आहे, 9 वाजता इथे करायचं आहे, किंवा काही काही ठिकाणी गर्दी होऊन जाते, जॅम लागतं. तर आम्ही तर त्यांना सांगतो की तुम्हाला 3 वाजताच निघायचं, 4 वाजता निघायचं आहे, असं पण त्यांना माहिती. आणि डेली आमचं रात्री त्यांच्याशी प्रश्न असतात की आज काय दिवसभर केलं तुम्ही, तुम्हाला कुठे काही त्रास झाला की नाही, सकाळी परत की आज तुम्हाला हे करायचं आहे. बरोबर. पण ट्रिपला गेल्यानंतर हल्ली तर कधी कोणाला काय होईल सांगता येत नाही. तर अशा वेळेच्या नियोजनासाठी म्हणजे जेव्हा कोणाला हेल्थ इश्यूज आहे की आला म्हणजे तिथे गेल्यानंतर किंवा काही वेगळा प्रॉब्लेम आला, तर अशा परिस्थितीमध्ये असे कधी चॅलेंजेस काही आलेत का, आणि ते तू कसं हँडल केलंस? हो, असे हेल्थ चॅलेंजेस पण आले. कुठे काही कोणाचं आता बर्फात खेळतात लोक, तर त्याच्यामुळे कधी पायात फ्रॅक्चर झालं किंवा काही झालं, तर तिथे आमचे जे लोकल लोक असतात ते मदत करायला सगळ्या दूर सगळे म्हणजे चांगले लोक आहेतच, आणि ते लोक मदत करतात. मग लगेच त्या हिशोबाने प्लॅनिंग करावी लागते. म्हणजे प्लॅन बी आमचं रेडी असतं. आम्ही म्हणजे तो विचार आधी तुम्ही करून ठेवता की जर काही झालं तर म्हणजे झालं नाही पाहिजे पण तयारी बिलकुल ते प्लॅन बी आमचं तयार असतंच की असं काही झालं तर काय करायचंय. बरोबर. तर लगेच ते आम्ही असा कुठला चॅलेंजिंग प्रवास एखादा तुला आठवतोय का तू ऑर्गनाईज केला? भरपूर पुष्कळ. मी म्हटलं ना सुरुवातीत की नवीन नवीन खूप शिकायला मिळालं. सुरुवातीत असं एखादा सांग ना. एकदा असं काश्मीरमध्ये झालं असं की ते बर्फात खेळत होते आणि त्यांचं पाय त्या खड्ड्यात गेलं बर्फाच्या, आणि पाय तिथल्या तिथे तुटला, म्हणजे फ्रॅक्चरच झालं. आता त्यांना खाली उतरून आणायला, कारण आमचे जे लोक असतात खाली बसले होते, पण तिथल्या लोकांनी थोडी मदत करून त्यांना खालपर्यंत आणलं. मग लगेच आम्ही त्यांना तिथल्या श्रीनगरच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, आणि त्याच्यानंतर त्यांची बुकिंग हाऊसबोटमध्ये होती. आता हाऊसबोटमध्ये चढणं शक्यच नव्हतं. मग लगेच त्यांच्याकरता दुसरं हॉटेल बुक केलं, तिथे ते राहिले. आणि लकीली म्हणजे लास्ट डे होतं म्हणून ट्रिप पूर्ण स्पॉइल नाही झाली. पण ते या गोष्टी करता खूप म्हणजे आठवण करतात की तुम्ही त्यावेळेस आमची खूप मदत केली. बरोबर आहे. आणि असा काही की खूप छान प्रसंग ट्रिपमध्ये, आता एवढ्या लोकांशी संपर्क येतो, इतके वेगवेगळ्या स्वभावाचे, प्रवृत्तीचे, वेगवेगळे स्तरातले, आर्थिक स्तर असू देत, वेगवेगळ्या स्वभावाची लोक तुला भेटत असतात, आणि त्याच्यामुळे वेगवेगळे अनुभव येत असतात. तर असा एखादा अनुभव की तू म्हणतेस ना मला खूप शिकायला मिळालं, तर ते काय शिकायला मिळालं, की असा अनुभव एखादा सांग की ज्याच्यातून तुला खूप काही शिकायला मिळालं ह्या लोकांकडून. तर असे माझे जे ट्रिप्स झाले त्याच्यात बिलकुल लहान मुलांपासून म्हणजे आम्ही एक ट्रेक्स पण करतो. तर त्या ट्रेक्समध्ये पण आम्हाला दिसलं की बिलकुल लहान 8-10 वर्षाची मुलं, त्यांचा उत्साह, आणि 80 वर्षाची लेडीज, त्यांचा पण एक ग्रुप गेला होता नॉर्थ ईस्टला. 10 दिवसाचं टूर होतं. अरे वा. आणि सगळ्या 70 ते 80 मध्ये होत्या लेडीज त्या. पण त्यांचा उत्साह मला इतका जास्त चॅलेंजिंग होतं, कारण त्यांना सुखरूप परत आणणं ते सगळ्यात माझ्यावरती मोठी जबाबदारी होती. पण त्यांचा उत्साह असा होता की मला कुठे भीती नाही वाटली की नाही म्हणजे मी हे चूक केली ह्यांना असं पाठवून, कारण टोटली एकट्या 6 लेडीज एकदम एकट्या गेल्या होत्या. पण मणिपूरपासून स्टार्ट केलं त्यांनी. मणिपूर झालं, नागालँड, आणि त्याच्यानंतर काझीरंगा. तर त्यांचा उत्साह असा होता की सकाळी 4 वाजता म्हटलं की तुम्हाला काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये सफारीवर जायचं आहे, तर त्याच्याकरता रेडी होत्या. तर ते एक उत्साह बघायला मिळालं. मग मी कळसुबाई शिखरवर, हायेस्ट महाराष्ट्राचं आहे, तिथे मॉर्निंग म्हणजे सूर्योदय बघायला, तर ते 3 वाजता सुरू होतं. तर ते 3 वाजता छोटे पोरं 10 वर्षाचे ते काय उत्साहाने रेडी होते, ते बघून छान वाटतं की या मुलांमध्ये मोबाईल सोडून, टीव्ही सोडून असा उत्साह आहे, हे या गोष्टीमध्ये आवड आहे त्यांना. एकदम लहान मुलं आणि एकदम इतक्या वयाच्या, असे दोन टोकाचे आणि तुला समृद्ध करणारे हे अनुभव तसे. 70 ते 80चा वयोगट होता म्हणालीस ना त्यांचा, लेडीजचा. पण मग तुला काय वाटतं की ट्रिपसाठी म्हणजे कुठल्याही वयात ट्रिपला जावं, पण तरी पण तू आता इतक्या वर्षाच्या अनुभवातून तू काय सांगशील की कुठल्या वयामध्ये जास्त छान एन्जॉय करता येतं? तर मला असं वाटतं की आपलं जे मधलं वय असतं
त्याच्यात आपण 50शी वालं वय हे जे असतं ते सुवर्णकाल असतं आपलं फिरण्यासाठी. कारण मुलांच्या जबाबदारीपासून आपण मुक्त झालेले असतो. मुलं आपल्या आपल्या क्षेत्रात बिझी असतात. त्याच्यानंतर आपण पण आपल्या आर्थिक दृष्टी आपण पण एक थोडं स्ट्रॉंग असतो. तर मला असं वाटतं 50 ते 70 वालं जे वय आहे ते सगळ्यात चांगलं आहे फिरायला. बरोबर आहे. तुम्हाला तुमच्यामध्ये अजून ताकद पण असते. बरोबर आहे. आर्थिकदृष्ट्या तुम्ही स्ट्रॉंग असता, सक्षम असता. तर हे सगळ्यात चांगलं वय आहे. आणि लेडीजसाठी स्पेशली मी सांगते की एक म्हणजे माझा उद्देश हाच असतो की मी ऑल लेडीज टूर असे मी पुष्कळ काढते. तर काय असतं की या वेळेत मुलं आपल्या आपल्या ह्याच्यात बिझी झालेले असतात, हजबंड पण आपल्या बिझी असतात. तर लेडीज या वेळात मी बघितलं की थोडंसं सायकोलॉजिकली आपल्याला एकटं फील करतात. तर फिरणं सगळ्यात चांगली गोष्ट आहे. तुम्हाला म्हणजे नवीन शिकायला मिळतं, बाहेर जाऊन नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात. मला असं वाटतं की ही लेडीज करता स्पेशली सगळ्यात चांगलं वय आहे फिरण्यासाठी. 50 पासून मग सगळ्या जबाबदाऱ्यातून मुक्त झालेल्या असतात आणि ताकद असते चांगली. आणि काही जबाबदारी तुम्ही सोडू पण शकता की थोडे दिवस नवऱ्यावर बाहेर टाकून बरोबर आहे निघू शकता. त्यामुळे लेडीज स्पेशल टूर्स पण तू छान ऑर्गनाईज करतेस. आणि लेडीजनी जाण्यासाठी म्हणजे तुला काय वाटतं की भारतामध्ये सुरुवात जर करायची झाली तर कुठून सुरुवात करावी, कुठल्या ठिकाणापासून? तर ठिकाणीचं तसं तर वेगळं आपलं एक अनुभव किंवा आनंद असतो. पण जर असं बघितलं तर मला असं कोकण खूप आवडतं. कारण अप्रोच खूप इझी आहे भारतात कुठून पण. आणि तिथे इतकं वेगळं वेगळं आपल्याला सगळं काही शामिल आहे कोकणमध्ये. समुद्र पण आहे, पहाड पण आहे, निसर्ग आहे. तर मला असं वाटतं की तिथले लोक खूप सुंदर आहेत. तर मला असं वाटतं की कोकण पासून तुम्ही सुरुवात करू शकता. आणि हिमाचल प्रदेश पण खूप सुंदर आहे. आणि तू काय म्हणजे प्रवासाला जाणाऱ्या लोकांना तू काय सांगशील की आता इतके अनुभव आलेले आहेत म्हटल्यानंतर की हे करा आणि हे करू नका, डूज अँड डोंट, असे काय तू काय सांगतेस? तर माझं म्हणणं हे आहे की प्रवास तर तुम्हाला म्हणजे करायलाच पाहिजे. वर्षातून एक मोठा प्रवास काढायलाच पाहिजे. कारण हे तुम्ही तुमच्या जे रोजच्या दैनिक जे तुमचं जीवन असतं त्याच्यातून काहीतरी तुम्हाला वेगळं म्हणजे ते सगळं आपल्या घरी सोडून तुम्हाला बाहेर जाऊन नवीन चैतन्य किंवा नवीन ऊर्जा मिळते. तर ते परत तुम्ही येऊन रेग्युलर आपल्या जीवनात तुम्ही परत बिझी झाला तर त्याच्याकरता एक म्हणजे तुमची बॅटरी रिचार्ज असं म्हटलं की तुमची बॅटरी रिचार्ज व्हायला एक अशी ट्रिप जरूर जायला पाहिजे. आणि पॉझिटिव्हिटी इन्क्रीज होते. कारण काही तुमच्या रोजच्या जीवनात नेगेटिव्हिटी खूप आलेली असते. आपल्या टेन्शन्स असतात, घरचे टेन्शन्स, ऑफिसचे टेन्शन्स. तर मला असं वाटतं की बाहेर जाऊन ते सगळं सोडून एकदा तुम्ही निसर्ग वातावरणमध्ये गेला नाही. आणि तू मग अशी बोलताना मला असं म्हणालीस की येताना सगळे आपले स्वभाव, आपले ॲटिट्यूड घरी सोडून द्यायला पाहिजे. म्हणजे एन्जॉय पूर्णपणे केलं पाहिजे की तुम्ही ते रिचार्ज होऊ. तुम्ही घरी काय आहे किंवा ऑफिसमध्ये काय आहे ते सगळं सोडून जर तुम्ही एकदा एक ट्रिप अशी काढली 8-10 दिवसांची तुमची फुल बॅटरी रिचार्ज होऊन जाते. बरोबर आहे. आणि काय करू नका म्हणजे जसं माझं असं म्हणणं आहे की कारण मी लोकांना जे बघितलंय मी सांगते की ग्रीन ट्रॅव्हलिंग करा. एक तर लाईट ट्रॅव्हलिंग की तुम्ही खूप सामान घेऊन जाताना तर तिथे तुम्हाला पण त्रास होतो. तिथले म्हणजे लोक आहेत तिथे प्रॉब्लेम्स होतात. आणि दुसरं ग्रीन ट्रॅव्हलिंग मी आमचं आपले जे माझे कस्टमर्स असतात, गेस्ट असतात, मी त्यांना सांगते की जिथे तुम्ही जाताय त्या वातावरणाला तसंच राहू द्या. तर तुमच्याबरोबर तुम्ही एक अशी बॅग घेऊन जाऊ शकता ज्याच्यात तुम्ही जेवढं पॉलिथिन किंवा वेस्ट तिथे टाकून नका येऊ. तिथलं वातावरण जपा आणि तिथलं ट्रेडिशन जपा. काही जागी असे असतात की तुम्हाला तिथले रूल्स फॉलो करावे लागतात. तर ते माझं असं म्हणणं असतं की तिथलं जे वातावरण आहे किंवा तुम्ही जसं लेहमध्ये जाता, लद्दाखमध्ये जाता तर तिथे सांगितलं जातं की पहिल्या दिवशी तुम्हाला फिरायचं नाही आहे. पुष्कळ लोक पहिल्या दिवशी ज्या दिवशी पोचतात लेहमध्ये त्या दिवशी त्यांना असं वाटतं की काय फरक पडतं, का नाही आम्ही जायचं. पण त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट दिसतात लोकांना. डोकं दुखू लागतं किंवा तब्येतच खराब होऊन जाते. मग पूर्ण पुढचं ट्रिप खराब होते. तर जसं सांगितलं जातं तसं तुम्ही केलं ना तर तुम्ही अजून एन्जॉय करू शकता. बरोबर आहे. त्यामुळे म्हणजे
पर्यावरणाची पण आपण पर्यावरणाची काळजी तर घेतलीच पाहिजे. ग्रीन ट्रॅव्हलिंग ह्यालाच म्हणतात की तुम्ही जे जात आहे तर कचरा नका टाकू. पहाडांवरती जाता तिथे तुम्ही हे करू किंवा पाणीचा नाश करून येतात. त्यांना असं वाटतं की हॉटेलमध्येच आहे, पण ते सगळ्या गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे. आणि अजून एक तू मगाशी बोलताना म्हणाली होतीस की तिथल्या उद्योगांना थोडीशी बिलकुल मदत होईल अशी खरेदी तुम्ही करावी असं. पण लोकल तर आमचा उद्देश हाच असतो की तिथले जे होमस्टेज आहे, तिथले हॉटेल्स तर सगळ्या दूर असतात, आपण राहतो, पण होमस्टेजमध्ये राहण्याची एक जी मजा आहे ती वेगळीच असते. कारण तुम्ही लिटरली म्हणजे रूट लेवलला जाऊन लोकांशी कनेक्ट होऊ शकता, तिथल्या लोकल लोकांशी. आणि तिथल्या लोकांना ह्याच्यात बिझनेस पण त्यांचं पण आर्थिक लघु उद्योग तिथले काय असतील किंवा तिथले जे छोटे कारागीर त्यांच्याशी तुम्ही डायरेक्ट हे करू शकता. डायरेक्ट त्यांची विक्री पण डायरेक्ट झाली तर त्यांनाही फायदा त्याचा आणि आपल्यालाही स्वस्त मिळतं. बरोबर. पण त्याच्यामुळे लोकांना माहीत कळतं की तिथले लोक कसे राहतात. तर आम्ही एक स्टे जरूर आम्ही ट्राय करतो की होमस्टे द्यायचं आहे त्यांना. बरोबर आहे, बरोबर. आणि प्रवासामध्ये म्हणजे चेकलिस्ट जी असते ती काय असते तुमची? म्हणजे तू जी सांगतेस चेकलिस्ट की हे 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 असं 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 पाहिजे. तर चेकलिस्टमध्ये एक तर आमचं असतं की तुम्हाला काय काय घेऊन जायचं ते मी आता सांगितलं. त्याच्यानंतरची चेकलिस्ट अशी असते की तुम्हाला जसं 8 दिवस आधीपासून आम्ही त्यांना सुरुवात करतो की तुम्हाला आधार कार्ड तर मस्ट. आधार मस्ट आहे. किंवा तिथलं जसं तुम्ही सीमावरती जाऊन राहिलाय तर तिथलं परमिट, लोकल परमिट असतं, इनलँड परमिट असतं, तर ते परमिट तर आम्हीच काढून देतो. पण परमिट्स करता काय काय घेऊन जायचं आहे किंवा काय नाही करायचं आहे तिथे जाऊन, ते सगळी चेकलिस्ट आम्ही 8 दिवस आधीपासून, टूर स्टार्ट व्हायच्या 8 दिवस आधीपासून सुरू करतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय घेऊन जायचं आहे, तिथे काय करायचं आहे, तिथलं वेदर कसं राहील, तर जर पाऊस असेल किंवा थंडी असेल तर त्या हिशोबाने पण तिथलं तयारी आम्ही ठेवतो. प्रत्येकाचं असं असतं ना की एक ड्रीम डेस्टिनेशन. तसं तुझं काय आहे की तुला कुठली ट्रिप ऑर्गनाईज करायला आवडेल की मला हे करायचं राहिलंय आणि हे मला करायचंय? माझं आता अंडमान निकोबार राहिलंय आणि ते मला करायला आवडेल. आणि एक मला लेडीज ग्रुप बरोबर जायचंय तिथे की टोटली रिलॅक्स मूडमध्ये सगळ्या लेडीज आपल्या घरच्या जबाबदारीपासून मुक्त होऊन सोडून त्यांना घेऊन जायचं आहे ट्रिप माझी अंडमान निकोबारला. बरोबर. आणि बाली ट्रिपचा तुझा अनुभव, कारण ती परदेशी पहिली तुझी ट्रिप होती. पहिली ट्रिप होती. तर त्याच्यासाठी तुला काही त्याचं दडपण आलं का की परदेशातली मी ट्रिप ऑर्गनाईज करते, तर तिथे कसं काय मॅनेज केलंस ते सगळं? तर तिथे बाली ट्रिप करताना थोडंसं अवघड तर काहीच नव्हतं. कारण तिथे जे आमचे ट्रॅव्हल पार्टनर्स असतात त्यांच्या थ्रू आम्ही पूर्ण प्लॅनिंग करून ट्रिप प्लॅन केली. पण सगळ्यात चांगलं मला वाटलं की तिथे जे हिंदू संस्कृती त्यांनी जपून ठेवली आहे ती सगळ्यात जास्त मला आवडली. तिथे सगळ्या घरात एक मंदिर असतं, तर लोक रोज सकाळी उठून देव जे काही आपण बनवतो ते नैवेद्य लावतात, घराच्या बाहेर ठेवतात. आणि पूर्ण चारीकडे त्यांनी मोठे मोठे मंदिर आणि एक मूर्त्या लावून ठेवल्या आहे रामाच्या, कृष्णाच्या, गणपती असं. पण त्या ट्रिप ऑर्गनाईज करताना ती काही तुला चॅलेंज वगैरे काही नाही? चॅलेंज असं काहीच नाही आलं. छान स्मूथली बिलकुल स्मूथली झाली. खूप छान. म्हणजे एक परदेशातली ही झाली. नेपाळला तर तसंही पासपोर्ट वगैरे काही लागत नाही. म्हणजे नेपाळात असं इतकं जवळ आहे की असं काही आधार कार्ड असलं पाहिजे, ते मस्ट आहे. बाकी पासपोर्ट आपल्याला लागत नाही. भूटानला पासपोर्ट लागतो. भूटानचं असं आहे की तुम्हाला तिथे डॉलर्स चालतात आणि ते पण नवीन डॉलर्स चालतात. तिथे असं आहे की तुम्हाला सोनं आपल्यापेक्षा स्वस्त आहे थोडंसं. चार्जेस जे त्यांच्यावरती टॅक्सेस असतात, त्यामुळे तिथलं असं काही आहे की तुम्हाला काही पर्टिक्युलर त्यांच्या गव्हर्नमेंटच्या कडून जे त्यांनी सिलेक्टेड हॉटेल्स आहे तिथेच राहायचं आहे. जर तुमच्या ट्रिपमध्ये 2 नाईट्स तुम्ही भूटानमध्ये त्या हॉटेल्समध्ये राहिला तर तुम्हाला ते सोनं विकत परमिशन मिळते. आणि तुम्हाला एक गाईड लागतो जो रोजच तुम्हाला करायचं आहे. ते काहीतरी कंपल्सरी त्यांचे नॉर्म्स आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते सोनं म्हणजे तुम्ही विकत घेऊ शकता, जे टॅक्सेस नसतात.
आणि आता तू हे जेव्हा आता हे तू गाईडचं बोललीस तसं प्रत्येक ठिकाणी कसं असतं की पाहण्यासारखं खूप असतं, पण नेमकं आपण काय पाहतोय हे जेव्हा गाईड सांगतो तिथे तर ते जास्त समजतं. तर असे गाईड वगैरे कोणी तर गाईड, कारण आपण जेव्हा हिस्टॉरिकल ठिकाणी जातो तर तिथली माहिती तुम्हाला नुसतं बघून तर तुम्ही बिल्डिंग बघून येऊन जाल, तर आम्ही तिथे त्यांना एक गाईड करून देतो. जो गाईड त्यांच्या बरोबर राहतो तिथली सगळी माहिती देतो. तर ही गाईड तर मी मस्ट आहे, म्हणजे जरुरी. हा बिलकुल, म्हणजे ते तू देतेस, गाईड देतेस. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की ग्रुपनी जातो आपण, आपला ग्रुप असतो त्यामुळे आपण मजा वगैरे करतो, पण तिथे गेल्यानंतर नेमकं काय पाहायचं आणि पाहिलं तर ते काय पाहिलं हे पण समजण्यासाठी गाईडची पण मी माहिती व्हॉट्सअप ग्रुपवर जी आधी दिलेली असते की तुम्ही काय पाहायला जाताय, कारण त्याच्यानंतर तुम्हाला ती उत्सुकता निर्माण होते की अच्छा आपल्याला हे गोष्ट कळली तर ही कशी, म्हणजे तिथे खरंच असं आहे का, किंवा काय काय अजून तिथे पाहण्यासारखं आहे, किंवा त्या मंदिराची काय प्रचिती आहे. तर जसं आता काश्मीरचं एक मंदिर आहे, तिथे जेव्हा गणपतीचं एक हे आहे की तिथे म्हणजे त्याची प्रचिती आहे, ती गणपतीची स्टोरी त्याच्या मागे आहे, तर ती पहिले सांगतो आम्ही लोकांना. तर ते लोकांना आधीच सगळं सांगता आणि प्लस गाईड पण तिथे गाईड पण प्रोव्हाइड करता. म्हणजे काही ठिकाणी गाईड जर बरोबर नाही जमू शकत तर आमचा जो ड्रायव्हर असतो तो सगळं माहिती देतो. म्हणजे ड्रायव्हर्सच असे तिकडचे लोकलचे लोक असतात, ते पूर्ण देतात माहिती. तसं मग आता कुठलीही अंदमान निकोबार तू म्हणालीस तर ती तुझी ट्रिप लवकरात लवकर तुझं ड्रीम डेस्टिनेशनला आणि तू जा सगळ्याबरोबर. लेडीज ट्रिप घेऊन जायची आहे तुला, तर त्याच्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आणि 100 तुझ्या ट्रिप झालेल्या आहेत, तर अशाच 1000 होत आणि ह्या व्यवसायामध्ये तू भक्कमपणे पाय ठेवून उभी राहा. हेच शुभेच्छा. धन्यवाद.